बातमी आपण पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली ही मोठी बातमी आहे। जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढवून मागवण्यासाठी राज्याकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। निवडणुका लांबणीवर पडणार का या संदर्भामध्ये आज हा फैसला होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज यावरती सुनावणी होणार आहे। तर न्यायालयाने 4 आठवड्यामध्ये अधिसूचना जारी करण्याचे निर्देश हे आता दिलेले आहेत। आणि आज संदर्भातली अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातला अर्ज हा सरकारने दाखल केलेला होता आणि त्यावरती आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। अधिकचे काय अपडेट्स आहेत? आकांक्षा, आपल्याला सर्वांना आठवतंय की यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात जी सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की 4 आठवड्यांमध्ये अधिसूचना जारी केली गेली पाहिजे। आणि जर तुम्हाला 4 आठवड्यात अधिसूचना जारी करणं शक्य नसेल काही कारणास्तव, तर वेळ जर वाढवून घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल। आता त्यानंतर राज्य सरकारकडून सर्व ठिकाणी काही ठिकाणी सोडती झाल्या, अनेक ठिकाणी प्रक्रिया सुरू झाल्या, प्रभाग रचना रिवाइज करण्यात आली आणि त्यानंतर मग आज सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीने जो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्या अर्जात असं म्हटलं गेलंय की आम्हाला जानेवारी 2026 पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात यावी। म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं होतं की 4 आठवड्यात निवडणुकीच्या अधिसूचना जारी करा, तर त्यामध्येच आता राज्य सरकार असं मागणी करते की आम्हाला जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढवून द्यावी। या अर्जावर आज निर्णय होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, कारण आज या अर्जावर सुनावणी होऊ शकते आणि या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय शक्यता आहे की आजच्या आजच निकाल देईल किंवा जर ही सुनावणी लांबली तर कदाचित 1-2 दिवस अजून सुनावणी होईल। परंतु हा अर्ज जर सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला तर याचा अर्थ स्पष्ट असेल की महाराष्ट्रामध्ये जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी 2026 मध्ये होतील। जर हा अर्ज फेटाळला तर मात्र राज्य सरकारला, राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका नोटिफाय करण्यासाठी 4 आठवड्यांची जी पूर्वी मुदत देण्यात आली होती त्याच मुदतीत राहून नोटिफाय कराव्या लागतील निवडणुका। अन्यथा आता राज्य सरकारकडून आणि राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न आहे की जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात आणि तितका वेळ तयारीसाठी राज्य सरकारला, प्रशासनाला, निवडणूक आयोगाला राज्याच्या मिळावा, अशा स्वरूपाचा हा युक्तिवाद आहे। निश्चितच याला याचिकाकर्त्यांकडून विरोध होईल, कारण मूळ मागणी होती की तुम्ही या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निवडणुकांचे आदेश द्यावेत, ही मूळ मागणी होती। ओबीसीच्या प्रकरणामुळे निवडणुका प्रलंबित राहिल्यात अनेक वर्षांपासून आणि ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्यांची मुदत दिली होती, जी आता वाढवून घेण्याचा प्रयत्न राज्याकडून सुरू आहे। बरोबर आहे सोमेश, खरं तर सरकारकडून हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। नेमकी काय कारणं सरकारकडून सांगली जात आहेत की निवडणूक ही थोडीशी अजून लांबावी आणि याचिकाकर्त्यांकडून देखील काय याचिका करण्यात आली आहे? याचिकाकर्त्यांनी यापूर्वी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिल्यांदा ज्यावेळी बांटिया कमिशन स्थापन करण्यापूर्वी राज्य सरकारमध्ये राज्यात जे ओबीसींसाठीचं आरक्षण होतं त्या आरक्षणावरती स्थगिती देण्यात आली की ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही। मग त्या स्थगिती ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच देण्यात आली होती। त्यानंतर मग आपल्या राज्य सरकारने बांटिया आयोग नेमला आणि एम्पिरिकल डेटा गोळा करायला सुरुवात केली। दरम्यानच्या काळात ज्यावेळी या स्थगितीचे आदेश देण्यात आले होते ओबीसी आरक्षणावर, त्यावेळी ते मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यही त्यामुळे इफेक्टेड झाली होती, महाराष्ट्रासह अफेक्टेड झाली होती। आणि आता बांटिया कमिशन नेमल्यानंतर मग राज्य सरकारने पुन्हा एकदा बांटिया कमिशनचा अहवाल हा सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवला की आता आमच्याकडे नवीन डेटा आहे, तुम्ही ओबीसींना आरक्षण द्या आणि ओबीसी। त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे। धन्यवाद सोमेश।